का बिजागऱ्या, ज्यांना तिकडे बघायला मिळालं नाही त्यांना इथे बिजागऱ्या दिसून येतील. याचं बांधकाम सिसा, इंग्लिश मध्ये लेड म्हणतो आपण. पुढच्याचं बांधकाम सिसा चुना गरम करून वितळून आतमध्ये भरायचे. रे इकडे आगळ अडचण आपण सांगतो. चला इकडे वर याच्या पलीकडे जाऊन बघा, वरती बिजागरी दिसते. आज जावा, आज जावा. दरवाजाच्या बरोबर बॅक साईडला दिसत पहिला. चला एका साईडला या. हा मेन गेट पश्चिम असेच पूर्वेला होते पण इंग्रजांनी तोडले गेलेले. घेऊया आपण. चला आले का इकडे आपले लोक. चला या लवकर. तोफांचा मारा बघायचा तर या लवकर. दारुगोळा संपल्यानंतर येऊन उपयोग नाही. दारुगोळा शिल्लक तोपर्यंतच या. तर इकडे बघा, हा पश्चिमे साईडचा गेट आहे, कोकणी दरवाजा. आताचा नाव 3 दरवाजा. पूर्वीचा आपला सैनिक इथून कोकणात जायचा, कारण इथून जवळ कोकण 120 ते 30 किलोमीटर वरती. पूर्वीच्या काय आपल्या सैनिक घोड्यावरून इकडे कोकणात जायचे. इकडे रत्नागिरी जिल्हा लागतो आणि कोकणी दरवाजा म्हटलं तर इकडे खाली अनुस्कुरा घाट. तर कोकणाकडून येणारा गेट पश्चिम गेट, कोकणी दरवाजा आणि आताचा नाव 3 दरवाजा. तर तिन्ही दरवाजाचं बांधकाम आणि लॉक सिस्टीम आपल्याला बघायचे आहे. याचं बांधकाम आपण बघितलं गेलं. तिसरा दरवाजा सिसामध्ये, मध्ये दुसरा गुळचुना आणि याचं बांधकाम हेमाडपंथी. तर दरवाजा ज्या गडावरती आपले राजा अफजल खानाला मारून पन्हागडावरती आले होते, मग ते इकडे त्यांचा पाठलाग करत सिद्धीजोहरने गडाला वेढा टाकला. मग तोफांचा हमला केला हा दरवाजा तोडण्यासाठी. तर सिद्धीजोहरने तो तोफा लांब पल्ल्याच्या मागवल्या. 4 ते 5 किलोमीटरवरून तोफांचा हमला केला. ब्रिटिश लोकांच्याकडून लांब पल्ल्याच्या तोफा मागवल्या. त्या पहिली तोफ पुढे लागली बघा. थोडस पुढे आपल्या डोक्यावरती दगड पडेल. इथे समोरची लांबडी चौकट दिसते का? इथे बघा, इथे फुटलं गेलं दिसतं का? इथे बघा, इथे पहिली तोफ लागले गेलेली आहे. इथे पहिली तोफ लागली गेलेली आहे, दुसरी तोफ इथे लागली गेलेली आहे आणि तिसरी तोफ इथे कोपऱ्यामध्ये लागली गेलेली आहे. तर 1, 2 आणि 3 या 3 तोफा मारल्या तर दरवाजाचे बांधकाम तुटले गेले नाही. याचे बांधकाम हेमाडपंथी. हेमाडपंथी म्हणजे दगड असलेत, त्यामुळे गुळ, चुना, सिमेंटचा काही वापरलाय. कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर याच बांधकामात आहे, पण ते बांधकाम आहे त्यावेळेचं 5व्या 7व्या शतकातलं आणि 15 शतकात बांधले आदिलशाहीच्या कारकिर्दीत. तर इंटरलॉकिंग सिस्टीम आहे. समोरून तुम्हाला दगडावर दगड असलेले दिसतील पण एकमेकाच्या आडकी बॅक साईडला आहे. इथेच बघा दगड आपल्याला दिसतो, पूर्ण जॉईंट दिसतो, मध्ये खाच दिसत नाही. हा समोरचा 3-4 नंबरचा वरचा दगड दिसतो. ते पूर्ण लॉकिंग सिस्टीम दगड, एकसारखे दगड नाहीत, उभे आडवे लांबडे. हे त्यावेळी इंटरलॉकिंग सिस्टीम आदिलशाहीच्या कारकिर्दीत केले. हे पाटी लावले त्यामुळे त्याच्या काळात ते 2 दरवाजे बांधलेत. पुढचा दरवाजा राजाभाऊने बांधला. राजाने पाठीकडे 2 मिनिटं पण लागली नसती, पण राजाने काढली नाही. आणि आपल्या देवाची प्रार्थना असेल किंवा त्याच्या देवाची प्रार्थना त्यांनी लिहिले, मग ती पाठी काढायची नाही. आपली दुश्मनी त्याच्यासोबत आहे, त्या देवासोबत नाही, पण राजाने ती पाठी तशीच ठेवली. पण राजाने वयाच्या 16 वर्षी पहिला किल्ला जिंकला, तोरणा किल्ला, आणि पहिलं तोरण बांधलं. राजाने महाराष्ट्रामध्ये 365 370 किल्ले 50 वयापर्यंत हाती केले, पण आपल्या राजाने आपल्या नावची पाठी किंवा देवाची प्रार्थना कोणत्याच किल्ल्यात लावली नाही. किल्ल्याचा वापर केला, निघून गेले. राजाने ही पाठी काढून दुसरी लावताची पण लावली नाही. राजाने मुरुड जंजिरा किल्ला हाती लागला नाही. सेम टू सेम कोकणामध्ये पाण्यामध्ये सिंधुदुर्ग किल्ला उभा केला, पण आपल्या नावाची पाठी त्या किल्ल्यात सुद्धा लावली नाही. किल्ल्याचा वापर केला आणि राजूर निघून गेले. तर राजाने ते सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये पाण्यामध्ये किल्ला आहे हा तजन पाहायचे रहस्य लिहिले. ही त्यावेळची पाठी आहे आदिलशाहीच्या कारकिर्दीत. त्यानंतर राजाने पाठीचा वापर केला नाही, आपण किल्ल्याचा वापर केला, डागडुजी केली, राजे निघून गेले. इकडे मागे दिसेल तुम्हाला आउटलेट म्हणजे ड्रेनेज लाईन. दगडाच्या आतमध्ये पाणी मुरलेलं आहे, ते सगळं पावसाळ्यामध्ये सगळं पाणी इथून निघून जातं. हा पूर्वीच्या काळचा आउटलेट आणि आत्ताचा आउटलेट. आणि मागे जे लोखंडी कमान दिसते आपल्याला, जिथे येताना आता बॅरिकेड वरून तुम्ही चढून आला तर एक छोटी कमान होती खालच्या साईडला, मोठी दिसत होती. इथे छोटी खिडकी दिसते का आपल्याला, जी पाईप लाईन गेलेली. गडाचे दरवाजे 6 नंतर बंद झालेत
आपला सैनिक गडाच्या बाहेर आहे तर त्याला गडाच्या आतमध्ये घ्यायचा आहे. आपल्या सैनिकाला दरवाजा उघडून आतमध्ये घेतला जायचं नाही. एकदा दरवाजा बंद झाला की दुसऱ्या दिवशी दरवाजा उघडलायचा. भले राजे जरी आले तरी दरवाजा सगळ्यांसाठी नेम राजांनी सेम ठेवले होते. दरवाजा उघडला जायचा नाही. आपला सैनिक रात्रभर गडाच्या बाहेर राहणार नाही. त्या सैनिकाला तिथे येऊन आपल्याला हर हर महादेव म्हणावं लागायचं. जर आपल्या सैनिकांनी तिकडे पासवर्ड बोलला हर हर महादेव तर त्या सैनिकाला ओळखून आतमध्ये घेतलायचं. नाही म्हणलं तर त्याला तिकडेच मारायचे. म्हणजे कळायचं आपला सैनिक शत्रू आहे. त्यासाठी तो गुप्त मार्ग होता. त्याला ते छोट्या खिडकीतून आपल्या सैनिकाला आतमध्ये यायचं. तो गुप्त मार्ग दिसतो. चला ड्रेनेज लाईन आहे आउटलेट. गडाच्या आतमध्ये पाणी मुरलं तर पाणी निघून जातं. किल्ला जांभा खडकावरती आहे त्यामुळे गडावर शेती होत नाही. जांभा खडक असल्यामुळे पाणी मुरत नाही. ते पाणी इथून निघून जातं. ओके परत सगळ्यांना सर व्हिडिओ करायचा आपण मधल्या चौकामध्ये करूया का